नमस्कार. पूर्णाई किचन आणि व्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आता गुढीपाडवा जवळ आलेला आहे. तर आपण गुढी उभारताना साखरगाठी ही आपल्याला लागते. तर आता तुम्हाला बाजारातून साखरगाठी आणण्याची गरज नाही. अगदी घरच्या घरी 10 मिनिटात तुम्ही अतिशय छान प्रकारे सोप्या पद्धतीने तुम्ही साखरगाठी बनवू शकतात. नक्कीच तुम्ही अगदी तुम्हाला नवीन असाल तरी देखील तुम्ही हे सहजपणे बनवू शकाल किंवा लहान मुलं, लहान म्हणजे अगदीच नाही तर ते देखील हे बनवू शकतात. माझ्या मुलांनी देखील बनवलेलं आहे, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. चला तर मग साखरगाठी बनवायला सुरुवात करूया. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे बघा, मी साखरगाठी बनवण्यासाठी काय साहित्य घेतलं आहे. तर 1 वाटी साखर मी इथे घेतली आहे आणि ज्या वाटीने साखर घेतली आहे त्याच वाटीने मी इथे पाणी घेतलं आहे, पाव वाटी. त्यानंतर इथे मी 2 चमचे दूध घेतलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 चमचा तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. त्यानंतर जेम्सच्या गोळ्या घेतल्या आहेत. ह्या ऑप्शनल आहेत, तुम्हाला नसेल टाकायच्या म्हणजे ठेवायच्या तर तुम्ही ते स्किप करू शकतात, पण छान दिसतात या प्रकारे जेम्स वगैरे ठेवलं तर आपले साखरगाठी. तर इथे बघा, त्यासाठी इथे मी अगदी एकसारख्या एकाच आकाराच्या 5 वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्ही लहान मोठ्या तुम्हाला हव्या तशा तुम्ही त्या घेऊ शकतात, किंवा मग तुम्ही आपण कप केक बनवतो तर ते जे मोल्ड असतात प्लास्टिकचे कागदाचे, तर ते तुम्ही वापरू शकतात, किंवा इतर तुम्हाला हवं तिथं त्यामध्ये तुम्ही बनवू शकतात, किंवा मग तुम्ही आप्पे पात्रामध्ये बनवू शकतात, किंवा इडली पात्र असेल छोटे छोटे त्याचे जर का तुमचे हे असतील तर त्यामध्ये देखील तुम्ही बनवू शकतात. आता इथे बघा, मी इथे दोरा घेतलेला आहे. तर तो दोरा आपल्याला 2 ते 3 पदरी घ्यायचा आहे, कारण दोरा बारीक असल्यामुळे आपला दोरा हा तुटू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला तो वाट्यांमध्ये ठेवून घ्यायचा आहे. तर तो इथे मी ठेवून घेतलेला आहे. तर इथे वाट्यांना मी तूप लावून घेतलेलं होतं, ते मी तुम्हाला दाखवायला विसरले. आता इकडे बघा, एका कढईमध्ये मी ही साखर टाकून घेणार आहे. तर आता आपल्याला ते पाव वाटी पाणी घेतलेलं आहे, म्हणजे साखर भिजेल इतकं पाणी आपल्याला टाकायचं आहे. तर ते पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला व्यवस्थितपैकी साखर आधी विरघळवून घ्यायची आहे. हळूहळू आपल्याला ते विरघळवायचं आहे. साखर बघा आपली विरघळवून झालेली आहे. आता आपण जे दूध घेतलं होतं ते अशासाठी घेतलेलं होतं, तर आपण ज्या वेळेला हा पाक तयार करतो त्यावेळेला त्यामध्ये जी काही मळी असते म्हणजे काळपटपणा असतो, तर तो दूर होण्यासाठी दुधाचा वापर केला जातो. तर दूध टाकल्यानंतर बघा अशा प्रकारे वर जो काळपटपणा आहे तर तो येतो. आपण चमच्याच्या साहाय्याने तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती काळपटपणा म्हणजे मळी वर आलेली आहे, तर ती आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने जर का तुम्ही दूध टाकल्यानंतर ही मळी काढून घेतली तर तुमची साखरगाठी ही पांढरी शुभ्र होईल. आता आपल्याला यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. तर मी 1 चमचा तूप टाकलेलं नाही, अर्धा चमचाच तूप यामध्ये टाकून घेतलेलं आहे. याने आपली साखरगाठी ज्या वेळेला आपण वाट्यांमध्ये किंवा तुम्ही ज्या काही भांड्यामध्ये ठेवतात तर त्यातून पटकन निघायला मदत होते. तर हे बघा, आता पाक आपल्याला याचा कडक करून घ्यायचा आहे. तर तो चेक कसा करायचा म्हणजे झाला आहे की नाही, तर अशा एका डिशमध्ये टाकायचा आहे. आणि जर का तो पाक असा खाली येत असेल तर समजा आपला पाक अजून तयार झालेला नाही. तर आता मी पुन्हा 2 मिनिटानंतर टाकून बघते. हे बघा, पाक टाकल्यानंतर तो थेंब खाली आलेला नाही, म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे. आता पटकन गॅस बंद करून हे जे आपलं मिश्रण तयार झालं आहे तर ते वाट्यांमध्ये टाकून घ्यायचं आहे. हे पटकन याची साखर तयार होते म्हणून अगदी पटकन टाकायचं आहे. तर ते मी टाकून घेतलं आहे आणि जेम्स इथे मी लावून घेतलेले आहे. तर इथे बघा, मी जेम्सच्या गोळ्या होत्या, मुलांना ते कलर आवडले नाही म्हणून मी पुन्हा चेंज करून घेतले होते. तर त्यानंतर बघा, अगदी 5 मिनिटानंतर पटकन अशी ही उचलली जाते आपली साखरगाठी. तुम्ही बघू शकता, दुसरी देखील मी तुम्हाला उचलून दाखवलेली आहे. तिला अगदी तुम्ही सुरीच्या किंवा कशाच्या देखील साहाय्याने उचलायची गरज नसते, सहजपणे ती निघते. आपण मगाशी जे वाट्यांना तूप लावलं होतं त्यामुळे ते छान असं निघते. आपली साखरगाठी तयार झालेली आहे. बघू शकता, जेम्सच्या गोळ्या लावल्याने किती छान अशी दिसते. ते तुम्ही दुसरे कलर लावू शकतात. इथे माझ्याने दोरा खेचल्या गेल्याने थोडा भाग इथला निघून गेलेला होता.
तर तुम्ही हवं तसं तुम्ही तो आकार तयार करू शकता। इथे तुम्ही दुसरी देखील साखरकाठी बघू शकता। तर ही साखरकाठी माझ्या दोन्हीही मुलांनी मिळून तयार केलेली आहे। त्यांना देखील हौस होती बनवायची, तर त्यांनी बनवलेली आहे। आकार तुम्हाला थोडे वेगळे दिसत असतील, पण त्यांनी छान प्रयत्न केलेला आहे। तर नक्कीच तुम्ही देखील अशा पद्धतीने साखरकाठी घरच्या घरी अगदी 10 मिनिटात तयार करून बघा। तुम्हाला बाहेरून आणायची गरज नाही। तर नक्की बनवून बघा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह।